हॅलो. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूराजांच्या पराक्रमांचा, 18 पगड जातींचा, 105 हुतात्म्यांचा आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा आपला महाराष्ट्र. कणखर देशा, राखट देशा, दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा श्री महाराष्ट्र देशा. या जन्माचा नजराणा मायभूमीस पेश व्हावा, तिरंगाच माझा गणवेश व्हावा, सांडावे रुधिर या मातृभूमीसाठी, हरेक जन्मी भारत माझा देश व्हावा. भरखंडे नरदेह प्राप्ती होतो परम भाग्याची संपत्ती. म्हणजे या भारत देशामध्ये जन्म घेणे ही माझ्यासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. नमस्कार श्रोते हो आणि परीक्षक वर्ग, मी कोड क्रमांक 9 आज तुमच्या समोर विषय मांडते, हवामानातील बदल आणि त्याचे परिणाम. निसर्ग राजा ऐक सांगते, आता मला कळून चुकलंय रे, पर्यावरण जपायचं ठरलंय रे. महोदय, मला माहित आहे की आपल्या आजच्या स्पर्धेचा विषय हा हवामानातील बदल आणि त्याचे परिणाम आहेत, पण विषयाच्या अंगाला हात लावण्या अगोदर कुठेतरी हे समजून घेतलं पाहिजे की माणसाच्या चुकीमुळे पर्यावरण जपले गेले नाही. यामुळे आज हा विषय मांडण्याची गरज या कार्यक्रमामध्ये, या सभागृहामध्ये पडत आहे. पण नेमकी अशी काय गरज पडली हो की हवामानाचे बदल आणि त्यांचे होणारे परिणाम हा विषय मांडण्याची आज इथे गरज भासत आहे? अतिवृष्टीमुळे शेत वाहून जातं ना, तेव्हा रडणारा बाप मी माझ्या डोळ्याने बघितलेला आहे. दुष्काळामध्ये माझी तहानलेली माती, माझी तहानलेली जमीन या डोळ्याने अनुभवलेली आहे. परीक्षक वर्ग, आज मला सांगताना खूप वाईट वाटतंय की हवामानाचे बदल आणि त्याचे परिणाम हा काय विषय झाला आपल्या कार्यक्रमाचा, आपल्या स्पर्धेचा? नाही. हवामानामध्ये अनेक बदल आतापर्यंत होत गेले, पण सध्या प्रचंड वेगाने होणारे बदल हवामानामध्ये हे नैसर्गिक नाही आहेत. पृथ्वीची निर्मिती ही 4,500 अब्ज पूर्वी झाली होती, पण तेव्हा तापमानामध्ये वाढ झाली तर कधी तापमान कमी होऊन हिमयुगही आले. पृथ्वीवर ज्वालामुखीचे स्फोट होतात आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ही नैसर्गिक बदले आहेत, पण सध्या नैसर्गिक बदले ही वेगळी पडत चाललेली आहेत. त्याचं एकमेव कारण फक्त निसर्ग. आपण निसर्गाला जपतच नाही आहे. का जपत नाही आपण निसर्गाला? आता कोणीतरी इथे उठून उभं राहील आणि म्हणेल की ताई, आपली सध्याची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ही एवढी पुढे गेलेली आहे की सध्या घरी बसल्या बसल्या आपल्याला हवामान काय चाललंय, कुठे चाललंय, कसं चाललंय हे माहीत होतंय. पण त्याच्यामुळे होणारे परिणाम आणि होणारी दुष्व्यवहार आणि जेवढंही काही होत आहे हे आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे थांबवू शकणार आहोत का? नाही थांबवू शकणार आहोत. यावर एकच पर्याय आहे की पर्यावरणाचं जतन करा. मी अगोदरच्या 2 ओळी म्हटल्या होत्या की त्याची आणि आपल्या विषयाची खूप सुंदर साखळी आहे की निसर्ग राजा आता मला कळून चुकलंय र आणि पर्यावरण जपायचं ठरलंय र. पर्यावरणाला जपलं तर हवामान जपेल. सध्याच्या परिस्थितीमध्ये पर्यावरणाचं जतन करणं हे महत्त्वाचं नाही आहे. पर्यावरणाचं जतन करणं महत्त्वाचं नाही, तर ही आपल्या काळाची गरज भागत आहे. सर्वाधिक जास्त प्रचंड वेगानं होणारा जो परिणाम आहे हा सर्वाधिक जास्त शेतकरी वर्गावर आपल्याला दिसून येतो. अनियमित पर्जन्यमान, सगळ्यात जास्त पाऊस पडत आहे त्याच्यामुळे शेतात पाणी साचत आहे आणि पिकं हे कुजत चाललेली आहेत. तापमान वाढत चाललेलं आहे, त्यामुळं आपल्या जमिनीची गुणवत्ता आणि सुपीकता कमी होत चाललेली आहे. पारंपरिक शेती पद्धती ह्या विस्कळीत चाललेल्या आहेत आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ होत आहे. गारपिटा, उष्णतेच्या लाटा, त्याचबरोबर अवकाळी पाऊस, चक्रीवादळे यासारखी मोठी संकटे उभी राहू लागलेली आहेत. आणि पाहायचं गेलं तर हे महत्त्वाचं नाही आहे की आपण काय करत आहोत, तर ज्याच्यामुळे हवामानामध्येचे चक्र बदलत चाललेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की तुम्हा सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की झाडे लावा. शेवटी मी एकच बोलेल की ठान लिया है, मान लिया है, जिद है ये अपनी. ठान लिया है, मान लिया है, जिद है ये अपनी. पेड़ लगाकर आज बचाएंगे हवामान की शक्ति, आज बचाएंगे हवामान की शक्ति. पाहायचं गेलं तर आता सध्या 100 वर्षामध्ये फक्त 1 डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढत चाललेलं आहे आणि या अगोदर 5 डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढलं होतं. त्याच्यासाठी पूर्ण 10,000 वर्षाचा कालखंड लागला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे ही सध्याची जी परिस्थिती आहे, आपण पर्यावरणाला जपत नाही आहोत. सांगायचं गेलं तर बहिणाबाईंनी खूप सुंदर ओळी म्हटल्या होत्या की माणसा माणसा कधी होशील माणूस, माणसा माणसा कधी होशील माणूस, लोभाबाई झाला माणसाचा कानूस. माणसानं स्वतःच्या हितासाठी पर्यावरणाला जपलं नाही. शेवटी एकच म्हणेल की पर्यावरण राखा, हवामान राखू. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद. संबंधित स्पर्धकांनी 4 मिनिटं